लोकसभेत विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। देशाची शिक्षण व्यवस्था अनेक त्रुटींनी ग्रासलेली आहे, त्यामुळे तरुणांचा या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे। हा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी व्यवस्थेच्या चौकटीत राहून उत्तरं मिळू शकत नाहीत। व्यवस्थेच्या मर्यादा ओलांडून बाहेर पडलं पाहिजे, ठोस प्रयत्न केले पाहिजेत। मात्र दुर्दैवाने मोदी सरकारला हे समजत नाही, अशी टीका त्यांनी केली। देशाच्या एकूण अर्थसंकल्पात शिक्षणासाठीच्या तरतुदीचा वाटा दरवर्षी वाढण्याऐवजी प्रत्यक्षात कमी होत चालला आहे, असं त्या म्हणाल्या। जिस तरह अस्पताल में उस छात्रा की मां का विश्वास पूरे सिस्टम से हट गया है, उसी तरह देश के युवाओं का भरोसा इस पूरे सिस्टम से टूट चुका है। और जब इस तरह देश के भविष्य हमारे युवा निराश होकर सरकार और सिस्टम से अपना भरोसा हटा देते हैं, तो उस भरोसे को फिर से बनाने के लिए सिस्टम के अंदर से जवाब नहीं ढूंढा जा सकता, उसके दायरे से बाहर निकलना पड़ता है, नए सिरे से ठोस प्रयास करने पड़ते हैं। अफसोस की बात यह है अध्यक्ष महोदय कि इतना हो जाने के बाद भी आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी और उनके साथी इस सच्चाई को समझ नहीं पा रहे हैं। काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी सरकारवर शिक्षण क्षेत्राबाबत गंभीर नसल्याचा आणि त्यात वास्तविक सुधारणा घडवून आणण्याचा कोणताही हेतू नसल्याचा आरोप केला। हे नवीन विधेयक केवळ एक दिखाऊपणा आहे, कारण ती केवळ आधीच्या कायद्यातील एक सुधारणा आहे, असा दावा त्यांनी केला। हे विधेयक म्हणजे एक परिवर्तनकारी सुधारणा असून ही काळाची गरज आहे, असं सांगत भाजपा खासदार बासुरी स्वराज यांनी या विधेयकाचं समर्थन केलं। ही सुधारणा आणणं हा पंतप्रधान आणि त्यांच्या कटिबद्ध सरकारचा संवेदनशील दृष्टिकोन दर्शवणारा पुरावा आहे, असं त्या म्हणाल्या। तरुणांनी आणि युवा वर्गानं केलेल्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी केली। सरकारचे हेतू प्रामाणिक नाहीत, ज्या क्षणी हेतू प्रामाणिक होतील त्या क्षणी परीक्षा प्रक्रिया पारदर्शक होईल, असा टोला त्यांनी लगावला। या चर्चेत शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। मोदी सरकार तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी निर्णायक पावलं उचलत आहे, तर दुसरीकडे विरोधक मात्र विद्यार्थ्यांच्या समस्यांवर केवळ राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला। आम्ही तरुणांच्या रोषाकडे केवळ एक निषेध म्हणून नाही, तर व्यवस्थेतील बदलाची सुरुवात म्हणून पाहतो, असं ते म्हणाले। आज यहाँ पर जो है डेमोक्रेसी है, इसलिए हमने स्टूडेंट के साथ बात की, स्टूडेंट्स को बुलाया, उनके बारे में उनको क्या चाहिए ये सुना, और आज तो उनके ऊपर के मुकदमे भी हमने वापस ले लिए। इसे डेमोक्रेसी कहते हैं। डेमोक्रेसी को कुचलने का काम जो है इमरजेंसी के वक्त हुआ, तो इसलिए मैं आज यहाँ पर इस बिल का पूरी ताकत के साथ समर्थन करता हूँ।